अंकाला आज पळशी गणातून आपली उमेदवारी भाजप पक्षातून फायनल झालेली आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे? अनेक वर्ष आपण पक्षासाठी काम देखील केलेलं आहे आणि पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवला. आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं पंचायत समिती पळशी गणातून सन्माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरेभाऊ यांच्या निर्णयानं आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आता मला हे उमेदवारी मिळालेली आहे. तर आता ही मिळालेली उमेदवारी म्हणजे खूप मोठी संधी आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि तालुक्यामध्ये आहे. आता हे सत्तेची जी गंगा आहे ती दिल्लीपासून आपल्या गावापर्यंत गणापर्यंत पोहोचवण्याची ही चांगली संधी आहे असं मी समजतो. आणि या माध्यमातून लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्त्याच्या असू द्या, पाण्याच्या असू द्या किंवा लाईटच्या असू द्या, या वाड्या वस्त्यावरच्या आणि सामान्य लोकांच्या गरजा भागवण्यासाठी आपण ताकदीने प्रयत्न करेल असं मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो. गटाचे नियोजन कसं असणार आहे? गणातली गावं वगैरे आणि कसं? आमच्या गणामध्ये जी गावं आहेत ती बऱ्यापैकी अगोदर मी पंचायत समिती गेल्या वेळेस मी लढलेलो आहे आणि मी गेली 10-15 वर्ष इथं प्रॅक्टिस मेडिकलचं केलेलं आहे. दवाखाना चाललं, त्या माध्यमातून लोकांना वैद्यकीय मदत केलेली आहे. आणि राजकारणात असल्यामुळे गेल्या काळामध्ये पण मी बरीच राजकारणाच्या माध्यमातून पण मदत केलेली आहे. तर आता सर्व लोक मला परिचित आहेत, मी सगळ्यांच्या परिचित बऱ्यापैकी आहे. त्यामुळे मला वाटत नाही की इथून पुढं काही काम करायला अडचण येईल. आपल्या मातोश्री आता सरपंच आहेत पळशी गावाच्या, त्यांच्या माध्यमातून पण काम सुरू आहे. काय सांगताल, कसं काय ते? पळशी गणातील पळशी हे गाव सगळ्यात मोठं गाव आहे. 6,200च्या आसपास वोटिंग आहे. त्यामुळं पळशी गावाचं वोटिंग निर्णायक असतं आणि त्या गावचे सरपंच माझ्या मातोश्री आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि सन्माननीय मंत्री महोदय जयभाऊंच्या माध्यमातून भरपूर निधी आमच्या गावात आणि आमच्या भागात आलेला आहे आणि बरीचशी कामं प्रगतीपथावर आहेत. पळशी गणातून कोणकोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात आहात? पळशी गावातून विकासाचे मुद्दे म्हणजे पळशी मानगंगा नदीवरील साखळी बंधाऱ्याचा प्रोजेक्ट जो झालेला आहे आणि इतर विकास कामं, रस्त्यापासून ते इतर कामं भरपूर झालेले आहेत. ते सर्व कामं जनतेच्या समोर आम्ही घेऊन जाऊ. आता प्रचाराला सुरुवात होते, कधीपासून किंवा कसं काय सुरू करणार आहे? आता आम्ही प्रचाराला सुरुवात आजपासूनच करणार आहोत. प्रचार आम्ही ताकदीनं करू. आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते आहेत आणि माझ्याबरोबर जे इच्छुक उमेदवार होते ॲडव्होकेट हांगे वकील, हे सर्वजण आम्ही एकत्र बसून आम्ही प्लॅनिंग करू गावोगावचं कसं कसं करायचं ते. ॲडव्होकेट हांगे पण इच्छुक होते, फॉर्म भरला होता. हो. त्यात तुम्हाला आता पुढं काय भूमिका काय असणार हांगे वकील? हांगे वकील हे आमचे पूर्वीपासूनचे मित्र सहकारी आहेत आणि जयभाऊंचे पण खूप जवळचे ते आहेत. तर जयभाऊंच्या शब्दाखातीर त्यांनी मला पाठिंबा दिला आणि ते थांबले. त्यांना योग्य ठिकाणी घेण्याचा शब्दसुद्धा जयभाऊंनी दिलेला आहे. त्यामुळे मला वाटत नाही काय अडचण येईल. आता आपल्या पुढं राष्ट्रवादी घड्याळाचा उमेदवार देखील असणार आहे, त्यांचं आव्हान कसं राहील? ते काय एवढं मला आव्हान मोठं वाटत नाही, कारण तो पण माझ्याबरोबरचाच कार्यकर्ता आहे. मानसिंग खाडे हा माझ्याबरोबरचाच कार्यकर्ता आहे. परंतु आता सध्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणारी विकास कामं आणि पक्षप्रवेश आणि वाढलेला गट, त्यामुळं राष्ट्रवादीच्या पुढं भारतीय जनता पार्टीला काय अडचण असं वाटत नाही.